मागच्या व्हिडिओत म्हटल्याप्रमाणे आता आपण या प्रश्नापर्यंत पोहोचलोय. व्हॉट आर युअर स्ट्रेंथ्स अँड वीकनेसेस? शांतपणे विचार करूयात. ह्याच्यामध्ये खूप सारे ट्रॅप्स आहेत. उदाहरणार्थ, जर मी माझ्या स्ट्रेंथ सांगायला सुरुवात केल्या आणि मी फ्रेशर आहे आणि मी म्हणालो आय एम व्हेरी हार्ड वर्किंग, गडबड आहे. आपण ह्याच्यावर पहिल्याच व्हिडिओमध्ये व्हिजिट केलेलं होतं की हार्ड वर्किंग म्हणजे काय हे मला माहीतच नाहीये, कारण मी कामच केलेलं नाहीये. मग काय असू शकते माझी स्ट्रेंथ? आय एम व्हेरी गुड इन कम्युनिकेशन. सांगायची गरजच नाही. ओके, मग आता विकनेसचा विचार करूया. विकनेस हा सर्वात मोठा ट्रॅप आहे. मग विकनेसमध्ये मी सांगतो की आय फील नर्वस. यू फील नर्वस? तुम्हाला जर नर्वस वाटत असेल तर तुम्हाला आत्ताही नर्वस वाटतंय, तुम्हाला पुढेही वाटू शकतं. खूप डेंजरस काम आहे. मग काय बोलावं विकनेसमध्ये? मग काही लोक सांगतात आय एम व्हेरी शाय, आय एम नॉट व्हेरी ओपन अँड आय एम इंट्रोवर्ट. इट्स व्हेरी डेंजरस. म्हणजे तुम्ही टीममध्ये काम करणार आहात, पण तुम्ही शाय आहात, तुम्ही बोलूच शकत नाही, तुमचा मुद्दाच मांडू शकत नाही, किंवा तुम्ही इंट्रोवर्ट आहात, मी माझं माझं ठेवतो, मी फार कोणाला काही सांगायला जात नाही, विचारायला जात नाही, मी माझं माझं काम करतो. गडबड आहे. कारण असं चालत नाही. जेव्हा मी टीम प्लेयर असं जेव्हा म्हणतो ना, तेव्हा मला सगळ्या टीमला धरून चालावं लागतं, मला सगळ्यांबरोबर काम करायला लागतं. मग मॅनेजर्स असतील, सबऑर्डिनेट्स असतील, पियर्स असतील, ज्युनियर्स असतील, सिनियर्स असतील, लीड्स असतील, मॅनेजर्स असतील, क्लायंट्स असतील, बोलावं लागतं. सगळ्यांच्या संगनमताने जावं लागतं. मग हा विकनेस काहीच कामाचा नाही, माझं सिलेक्शन होऊ शकत नाही. मग काय? आय एम अ लेझी पर्सन. बापरे, अतिशय डेंजरस. मग बोलायचं तरी काय? म्हणजे एकीकडे असं आहे ना, की इंटरव्ह्यूमध्ये असं सांगितलं जातं, की जसे तुम्ही आहात तसे बोला, पण खोटं बोलू नका. आता खोटं बोलायचं नाहीये, मी जसं आहे तसं सांगायचा प्रयत्न करतोय, करू तरी काय करू? मग असं काही आहे का माझ्याकडे, की जे माझे स्ट्रॉंग पॉइंट्स किंवा जे माझ्या स्ट्रेंथ्स आहेत, त्या अलाइन करतात माझ्या फ्रेशर या स्टेटला, अलॉंग विथ माय करिअरला, अलॉंग विथ मला जे करायचे त्याला. त्याचबरोबर माझे वीकनेसेस असे काही आहेत, की ज्याच्यावर मला माहिती आहे, की ते माझे वीकनेस आहेत. ते ओव्हरकम कसे करायचे, ते दूर कसे करायचे हे मला माहिती आहे. त्याच्या संदर्भात माझ्याकडे प्लॅन सुद्धा आहे. आणि असं जर सगळं असेल, तर मग तो वीकनेस सांगायला काय चुकीलं? बोलू शकतो. मग असं काय असेल माझ्याकडे? असं काय आहे ॲज अ फ्रेशर माझ्याकडे स्ट्रेंथ? नीट विचार करूया. पहिले आपण स्ट्रेंथचा विचार करूया. मी आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं तुम्हाला, व्हाय शुड वी हायर यू ॲज अ फ्रेशर? याच्यामध्ये आपण स्ट्रेंथ्स बद्दल बोललो. त्या स्ट्रेंथ वापरता येतील का? येस, 100%. आय हॅव अ व्हेरी स्ट्रॉंग ॲनालिटिकल स्किल्स. बोलू शकता. ॲनालिटिकल स्किल्स इज अ सब्जेक्टिव्ह टर्म. सब्जेक्टिव्ह टर्म म्हणजे काय? ते तुम्ही वापरू शकता व्यवस्थित पद्धतीने, वेगवेगळ्या पद्धतीनं रादर. म्हणजे कसं आहे, मी खूप छान कोड करू शकतो, माझ्याकडे ॲनालिटिकल स्किल्स आहे. एक्झाम्पल देऊ शकतो किंवा पुरावा देऊ शकतो. तुम्ही मला कोड दिलात तर मी तुम्हाला अनालिसिस करून दाखवेन. हां, आता माझी स्ट्रेंथ आहे की आय हॅव अ गुड ॲनालिटिकल स्किल, पण मला कोड डिबग करता येत नाही. मग ते ते कुठेतरी कॉन्ट्रडिक्शन आहे. 100% जर तुम्हाला हे माहिती असेल की हां, मी कोड डिबग करू शकतो, मला माहिती आहे, मला कळतंय, यू हॅव अ गुड ॲनालिटिकल स्किल्स. आय हॅव अ स्ट्रॉंग लर्निंग कर्व. म्हणजे काय? मला शिकायला आवडतं. मला शिकायला आवडतं. मला नवीन-नवीन गोष्टी शिकायला आवडतात आणि त्या पण मी पटकन शिकू शकतो हे मला माहिती आहे. आणि जरी त्या पटकन शिकता आल्या नाहीत, तरी मी त्याला भरपूर वेळ देऊन आज त्या आत्मसात करायचा प्रयत्न करू शकतो. चिकाटी आहे माझ्याकडे. स्ट्रेंथ आहे ना, चांगल्यापैकी आहे. मग वीकनेस काय असू शकतो? एखादा वीकनेस असू शकतो ना, की मला काही-काही गोष्टी पटकन नाही कळत. पण माझ्याकडे प्लॅन आहे. मी खूप चांगल्या पद्धतीने त्याची तयारी करेन. मी 4 ठिकाणी विचारेन. मी 4 गोष्टीतनं माहिती काढेल, त्याचं ॲग्रीगेट करेन. मग त्याच्यावर काहीतरी सोल्युशन काढायचा प्रयत्न करेन, विचार करेन. वीकनेस आहे, पण प्लॅन पण आहे. मग चालू शकतं. बघूयात याचं उत्तर कसं देता येऊ शकतं. माय स्ट्रेंथ्स अँड वीकनेसेस. परत एकदा हे मी तुम्हाला दाखवतोय. हे तुम्ही लिहून घेतलं तरी चालेल किंवा ह्या पद्धतीने तुम्ही उत्तर तयार करावं. माय स्ट्रेंथ इज माय अनालिटिकल थिंकिंग अँड अटेन्शन टू डिटेल. खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. हा खरं खूप चांगला पॉइंट आहे, अटेन्शन टू डिटेल. हे दाखवतं की तुम्हाला बारीक गोष्टीत बारीक बारीक चिकित्सक आहात, नीट माहिती काढून काम करता. विच हेल्प्स इन अंडरस्टँड रिक्वायरमेंट्स अँड आयडेंटिफाय इश्यू इफेक्टिव्हली. इश्यूज हा टर्म खूप वाईडली वापरला जातो. याचा अर्थ असा नाही की प्रत्येक वेळेला इश्यू इश्यू म्हणजे डिफेक्टच आहे आणि हेच आहे. नाही 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 नाही. काही छोटे मोठे प्रॉब्लेम्स असतात, काही प्रश्न असतात, ते आयडेंटिफाय इफेक्टिव्हली होतात.
आय एम ऑल्सो डिसिप्लिन अँड कन्सिस्टंट इन माय लर्निंग. डिसिप्लिन हे आत्ता तुम्ही दाखवायला हाच एक मुद्दा आहे, की कंटिन्युअस लर्निंग, कन्सिस्टंट लर्निंग, तेच मी तुम्हाला सांगत होतो. आता वीकनेसकडे वळूया. माय वीकनेस इज दॅट आय समटाइम्स फोकस टू मच ऑन वन टास्क, बट आय एम इम्प्रूव्हिंग बाय लर्निंग टू बॅलन्स क्वालिटी विथ एफिशियन्सी. खूप ट्रिकी उत्तर आहे. आय एम इम्प्रूव्हिंग बाय लर्निंग टू बॅलन्स क्वालिटी विथ एफिशियन्सी. कसं असतं, एफिशियन्सी आहे, मी फार फास्ट पटापट पटापट करू शकतो, पण क्वालिटीमध्ये प्रॉब्लेम आहे. क्वालिटी खूप चांगली आहे, पण एका वर्षाने डिलिव्हर करतो. दोन्ही गोष्टींमध्ये काहीच उपयोग नाहीये. बॅलन्स कुठं असायला पाहिजे, एफिशियन्सी अँड क्वालिटी, आणि हे मी करू शकतो. आय थिंक हे तुम्ही छान पद्धतीने जर बोलू शकलात, तर माय स्ट्रेंथ आणि वीकनेस या प्रश्नामध्ये अडकायला होणार नाही. कारण हा अतिशय इंटरेस्टिंग प्रश्न आहे, जो एखाद्या व्यक्तीबद्दल सांगतो की ती व्यक्ती नक्की काय आहे, कसं बोलू शकते. हा, मी माझ्या स्ट्रेंथ्समध्ये नाही सांगायचं का की आय हॅव अ बेटर कम्युनिकेशन स्किल? सांगा, सांगा, मी नाही म्हणत नाहीये, पण याचा अर्थ असा नाहीये की तेच आहे. दुसरं पण असू शकतं. फोकस त्याच्यावर कशाला करताय? मी हे सांगू शकत नाही का की आय एम व्हेरी गुड विथ टेक्नॉलॉजी? सांगा, पण ते प्रूव्ह करता यायला पाहिजे. कुठलाही तुम्हाला कोड दिला तर लिहिता यायला पाहिजे, किंवा कोड डिबग करायला दिला तर तो डिबग करता यायला पाहिजे. हे जर जमत असेल तर खुशाल सांगा. मग मी हे सांगू नको का की आय फील नर्वस? सांगा ना. पण मग ते नर्वस सांगताना तुम्ही नर्वस नाही आहात, पण तुम्ही सांगताय मी कधी-कधी नर्वस होतो. मग त्याच्यासाठी काही प्लॅन आहे का? तुम्ही काय करताय? मग कुड बी रिझन, कुड बी आन्सर लाइक आय फील समटाइम्स व्हेरी नर्वस इन सम केसेस, but though I have some skills, I am talkative, so I what I do is basically I continuously work with people. I try to understand the things and I go ahead. होऊ शकतं. सो दॅट ह्या गोष्टी तुम्ही बोलू शकता. अशा पद्धतीने जर तुम्ही या प्रश्नाची तयारी केलीत, तर हा प्रश्न खूप सोपा आहे. आता नीट बघा, आपण कुठून आपला प्रवास सुरू केलाय, स्वतःबद्दल सांगितलं, का मला सिलेक्ट करा हे सांगितलंय, माझ्या स्ट्रेंथ्स, माझ्या वीकनेसेस सांगितल्यात. आता इंटरव्ह्यूला ह्या गोष्टी पटल्यात असं समजूया. मग आणखीन एक इंटरेस्टिंग प्रश्न आहे, आणि तो येऊन धडकू शकतो. तो ह्याच सिरीजमध्ये येतो, ह्या प्रश्नानंतर कदाचित येतो, किंवा कदाचित शेवटी पण येतो. पण हा प्रश्न आपण आत्ताच इथं घेणार आहोत. आणि तो प्रश्न असा आहे की हे सगळं बरोबर आहे, पण तू स्वतःला 5 वर्षानंतर कुठे बघतो किंवा बघतेस? क्वेश्चन इज, वेअर डू यू सी युअर सेल्फ 5 years डाऊन द लाईन? आता ह्या प्रश्नाकडे वळूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक यू व्हेरी मच.